हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हापूस आंब्यांचा सीझन जरी संपला असला तरी आंबे खाण्याचा मोह काही आवरत नाही. मग हापूसला पर्याय म्हणजे मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत आणि काहीतरी स्वीट खाण्याची क्रेविंग काही आवरत नाही. म्हणून आपणच बनवणार आहोत ब्रेड मँगो मलाई रोल. खूप सोपी आणि खायला टेस्टी अशी रेसिपी आहे. सगळ्यात पहिल्यांदा आंबे घ्यायचेत आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचेत पाण्याने. आंबे कट करून घ्यायचेत आणि आंब्याचा पल्प हा वेगळा काढून घ्यायचा आहे सालीपासून. आपण आंबे कट करून घेऊया. मी इथे अंदाजे 2 आंबे घेतलेले आहेत. 2 आंब्यांचा मी आहे तर दोन्ही आंबे आपण स्वच्छ धुवून कट करून घेऊया. आपल्याला आंब्याचा जो पल्प आहे तो एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे. थोडे कट करून पटापट आंब्याचा पल्प जो आहे आपण काढून घेऊया. सर्व आंब्यांचा पल्प अशाच पद्धतीने काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही आंब्यांचा पल्प मी काढून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पनीर जे आहे ताजं कच्चं पनीर आपल्याला घ्यायचं आहे. त्याचे आपण क्यूब्स करणार आहोत. पनीरचे क्यूब्स जे आहेत ते मँगो पल्प आणि क्रीम असं आपण मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यायचंय. अमूल फ्रेश क्रीम टाकूयात. कलर इतका सुंदर आहे. तुमच्या प्रमाणानुसार तुम्हाला जेवढ्या लोकांसाठी बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने तुम्हाला अमूलची क्रीम, मँगोज आणि पनीरचं प्रमाण स्वतः डिसाईड करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडीशी टेस्टला साखर टाकायची आहे. अशा पद्धतीने आपण हे आंब्याची प्युरी तयार करून घेतली आहे. ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याच्या ज्या कडा आहेत, ज्या ब्रेडच्या ज्या साईडच्या कडा असतात त्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. सगळ्या ब्रेडच्या स्लाइसच्या कडा आपण पटापट कापून घेऊयात. सगळे ब्रेड माझे कट करून झालेले आहेत आणि हे ब्रेड थोडे आपल्याला लाटणी जी असते त्यांनी आपल्याला थोडेसे असे प्लेन करून घ्यायचे आहेत. सगळे ब्रेड आपण प्लेन करून घेऊया लाटणीच्या साह्याने. थोडेसे प्रेस करून घ्यायचे. आता जे आपण मँगोचा पल्पची जी क्रीम बनवली आहे ती क्रीम आपल्याला ह्या ब्रेड वरती लावायची आहे, कारण आपण रोल बनवणार आहोत. म्हणून आपण आता एक एक ब्रेडची स्लाइस घेऊया. त्याच्या मधल्या साईडला आपल्याला ही जी आपण जी क्रीम बनवली आहे ती स्प्रेड करायची आहे आणि ब्रेड रोल करायचा आहे. असे सगळ्या ब्रेडला आपण पहिले लावून घेऊया क्रीम. क्रीम व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची, जेणेकरून ती आपल्या ब्रेडच्या रोलच्या बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची.
त्यामुळे जेवढी आवश्यक असेल तेवढीच आपल्याला क्रीम स्प्रेड करायची. सगळ्या ब्रेड्सना आता माझी क्रीम लावून झालेली आहे. आणि हे जे रोल जे आपण बनवलेत हे एका आपण खोलगट अशा बाउल मध्ये ह्यांना लावून घ्यायचंय 1 बाय 1. आता आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे. दूध आपल्याला अंदाजे पाव लिटर तरी दूध आपल्याला 5 ते 6 रोल साठी लागतं. त्या हिशोबाने आपण दूध गरम करून घ्यायचंय. या दुधामध्ये मला थोडासा येलोइश फ्लेवर पाहिजे होता म्हणून मी थोडी हळद टाकली. दुधामध्ये साखर टाकायची नाहीये कारण आपल्या क्रीम मध्ये आपण साखर टाकलेली आहे थोडीशी आणि मँगो ऑलरेडी स्वीट आहे. त्याच्यामध्ये आपण अमूलची क्रीम यूज केलेली आहे. त्याच्यामुळे ह्या रोलला स्वीट टेस्ट ही ऑलरेडी आहे. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये एक्स्ट्राची साखर टाकायची नाहीये. हळूहळू मंद आचेवरती आपल्याला दूध थोडं आटवून घ्यायचंय. दूध आटवताना गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि ते सारखं हलवत राहायचंय, नाहीतर दूध हे खाली भांड्याला लागलं जातं आणि त्याच्यामुळे आपली जी टेस्ट आहे ती टेस्ट बिघडू शकते. त्याच्यामुळे आपल्याला दूध हे गरम करताना सारखं त्याला हलवत राहायचंय. एकदम स्लो आणि मंद आचेवर आपल्याला हे दूध आटवून घ्यायचंय. अशा पद्धतीने तुम्ही बघा दुधाला किती येलोइश कलर आलेला आहे. आणि हे जे दूध आपण गरम केलेलं आहे ते आपण ह्या जे रोल केलेले आहेत मँगो रोल त्याच्यावरती आपल्याला टाकायचंय. हळूहळू टाकायचंय. दूध एकदम गरम टाकायचं नाही, थोडं थंड करून घेऊन मग दूध आपल्याला या रोल वरती टाकायचंय. दूध आपल्याला एवढं टाकायचंय की ह्या जे आपण मँगो रोल बनवलेले आहेत त्यांनी ते दूध ऑब्झर्व व्हायला पाहिजे. त्या रोल मध्ये ते दूध ऑब्झर्व व्हायला पाहिजे. त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं. गाईस तुम्ही बघू शकता दूध आपलं एकदम प्रॉपर ऑब्झर्व झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपला ब्रेड मँगो मलाई रोल रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.